श्री सद्गुरू विनयानंद महाराज, श्री सद्गुरू आदिनाथ महाराजांना वंदन करतो। आजच्या या स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड साहेब, प्रमुख पाहुणे मोहिते साहेब, आजचे सत्कार मूर्ती वसंतराव सुतार, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित सर्व वसंतराव सुतारांवरती प्रेम करणारे सर्व साधक, हा योग हे जे पुस्तक आहे ते योगावरती सरांनी लिहिलेलं आहे। योग ह्या शब्दाचा अर्थच मुळी यूज ह्या संस्कृत शब्दापासून हा शब्द झालेला आहे। संस्कृतमध्ये यूज ह्या शब्दाचा अर्थ आहे जोडणे, मन आणि शरीर जोडण्याचं काम योगा करतं। कारण मन आपलं इतकं चंचल असतं की ते कधीच स्थिर राहत नाही किंवा कधीच वर्तमानात राहत नाही। आता जरी आपण इथं बसलो असेल तरी हा कार्यक्रम किती वेळ चालणार आहे माहीत नाही। मला घरी जायचं होतं, अचानक इथं आता इतका वेळ जाणार आहे, किंवा मी काल इथं गेलो होतो, ह्या व्यक्तीला भेटलो, काल त्याच्याशी माझं चिडचिड झाली, मी असं बोलायला पाहिजे होतं, उद्या मला याला भेटायचं आहे। म्हणजे एक तर उद्यामध्ये जाईल किंवा कालमध्ये जाईल, ते वर्तमान काळात कधीच आपलं मन राहायचा प्रयत्न करत नाही। आणि हेच मात्र योगा शिकवतं। मी योग विद्याधाम संस्थेचा कार्याध्यक्ष आहे आणि माझं योगामध्ये योग प्रवीणपर्यंत शिक्षण झालेलं आहे। डिप्लोमा इन योगा टीचर, योग शिक्षक झालेलो आहे मी। 5 स्टार MIDC कागलचा असोसिएशनचा चेअरमन आहे। सरांचा मला फोन आला की मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तुम्ही योग विद्याधामचे कार्याध्यक्ष आहे, जरा थोडंसं वाचून यावरती प्रास्ताविक तुमचा अभिप्राय कळवा म्हणून। मी ते पुस्तक वाचलं। खरोखर सरांनी म्हणजे खूप अभ्यास केला आहे। त्यांचा आत्तापर्यंत जीवनाचा पट तुम्ही ऐकला असेल की अतिशय हलाखीतून, शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा पद्धतीचा सरांची आजपर्यंतची वाटचाल। आणि त्यातून माणूस एका विशिष्ट पातळीवर आला की समाजासाठी काहीतरी करायचं असतं, समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं असतं। की ज्या समाजात आपण जन्माला आलो, जगतो तर प्रत्येकजण, म्हणजे या पृथ्वीवरती जो जीव जन्माला येतो, किडा मुंगीपासून माणसापर्यंत प्रत्येकजण जगतो, पण आपला उपयोग दुसऱ्यासाठी व्हायला पाहिजे ही भावना माणसामध्ये असू शकते। बाकीच्या प्राण्यांमध्ये कदाचित असेलही, माणसापरस मेंढर बरी पण बऱ्याच वेळेला म्हणतात, पण माणूस हा अत्यंत हुशार प्राणी। तर त्याने हे तरी कमीत कमी समजावून घेणं महत्त्वाचं आहे की आपण आयुष्याच्या एका टप्प्यावरती, की जसं सुतार सरांचं जीवन अतिशय कष्टातून गेलं, पण एका टप्प्यावरती आल्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं आणि समाजाकडे पाहायचा विचार केला। आणि हे समाजाच्या उपयोगी म्हणून हे पुस्तक आणि त्यांचं आत्तापर्यंतची लिहिलेली पुस्तकं, की मला जे माहिती आहे ते दुसऱ्यांना माहिती व्हायला पाहिजे। कारण हा देह आहे तो नाशिवंत आहे, तो उद्या असेल का नाही माहिती नाही, पण माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी दुसऱ्यांना द्यायला पाहिजे। आणि पुस्तक हे सर्वात मोठं ज्ञानाचं भांडारघर आहे। या पुस्तकामध्ये त्यांनी आत्तापर्यंतचे घेतलेले अनुभव, शिकलेला योगा अतिशय सविस्तरपणे लिहिलेलं आहे। मी पुस्तक वाचायला जवळपास मला सरांनी 3-4 वेळा फोन केला। माझ्या बिझी शेड्यूलमधनं मला जवळपास 10 दिवस जमलेलं नव्हतं, पण शेवटी ते म्हटले की आता प्रकाशनाची वेळ आलेली आहे, सर तुम्ही कसल्याही परिस्थितीत पुस्तक 2 दिवसात मला वाचून अभिप्राय द्या। मी वाचून बघितलं पुस्तक आणि रात्री सरांना ते व्हॉट्सअपला सगळा मी अभिप्राय पाठवला। अतिशय सुरेख त्यांनी यामध्ये विस्तृत योगाचं वर्णन केलेलं आहे। आपल्याला शरीर हे सर्वात मोठी संपत्ती आहे, कारण कितीही पैसा मिळवला, कितीही तुमची संपत्ती असली तरी ती शरीराच्या पुढे शून्य। आणि हे देह हा मोफत दिलेला आहे, कोट्यावधी रुपयाचं आपलं शरीर आहे। ज्याचा अवयव निकामी झालाय त्याला विचारा त्याची किंमत, ज्याचा डोळा निकामी झालाय, ज्याचा पाय निकामी झालाय, ज्याचा हात निकामी झालाय, त्याला त्या अवयवाची किंमत माहिती की कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा हा अवयव परत मिळत नाही। परवाच एका कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारचा एक कार्यक्रम उजळाईवाडीमध्ये झाला आणि त्या महाराजांनी तिथं सांगितलं की तुम्ही पूर्ण शाकाहार करा, मांसाहाराकडे जाऊ नका। कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा, बस दुसरं काही सुचत नाही। मी माफी मागतो, या ठिकाणी नावसुद्धा घेणं उपेक्षित नाही आहे, तरीसुद्धा शाकाहाराकडे वळणं गरजेचं आहे। कारण त्या महाराजांनी सांगितलं की तुम्ही एक जीव मारताय, तुमच्या मुलाला कुठं खरचटलं तर तुम्हाला लगेच वेदना होते,
तुमच्या मुलाला लागलं तर लगेच तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जाता आणि तुम्ही एक जीव मारता, तेव्हा तुम्हाला काय वाटत नाही का? त्याला जन्माला घातलंय ते त्याच्या आयुष्यातले त्याला उपभोग घ्यायचे आहेत म्हणून देवानं जन्माला घातलंय. मग तुम्ही का, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तो मारलेला जीव परत आणून दाखवा. 2 कोटी देतो, 2 अब्ज देतो, कोट्यावधी तुम्ही मागाल ती किंमत देतो, तो गेलेला जीव परत आणून दाखवा. आणून दाखवू शकतंय का कोण? मग का मारताय? ते म्हटले माझा एक कार्यक्रम गोव्यात होता आणि गोव्यात असंच मी सांगितलं. त्या कार्यक्रमात एक बाई म्हटली मला माशाशिवाय जमतच नाही, एक दिवस मी माशाशिवाय जमत. तू म्हटली त्या माशांची जी पिल्लं तू खाल्लीत ना, ती माशाची आई 10 दिवस झालं शोधायला लागले पिल्लं कुठे आहेत म्हणून. तिची काय अवस्था असेल? तर शाकाहार हा सर्वात अति चांगला आहार आहे आणि माणसाचं शरीर हे शाकाहारासाठी आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण पुढं पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे. मी योग शिक्षक आहे, मी एक उद्योजक आहे. उद्योजक हा जास्त बोलू शकत नाही, पण शिक्षक म्हटलं की अर्धा-पाऊण तास बोलू शकतो. त्यामुळं योग शिक्षक झाल्यामुळं मी 1 तास तरी कमीत कमी माईक सोडू शकत नाही. पण आज या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे. सुतार सरांनी हे जे पुस्तक लिहिले, अतिशय छान पुस्तक लिहिलेलं आहे. योग म्हणजे योगायोग आणि हे जोडणं, मन आणि शरीर जोडणं. तसा आजचा हा योग सुद्धा मी एक विलक्षण योग सांगेन की आज वसंतराव सुतार सरांनी हे SVDP लिहिलेलं पुस्तक, ह्याचं प्रकाशन आज शनिवार हनुमान संस्थेचे प्रतिनिधी आपले मोहिते सर आणि मी हनुमानाचा पुजारी, मी हनुमानाचा गुरव आहे. इतका योगायोग आहे की ह्या प्रकाशनाला हनुमानाचा पुजारी पण आलाय, हे सर लक्षात ठेवा. तर ह्या पुस्तकामधून अतिशय चांगलं आहे, सर्वांनी वाचा आणि आपण जागरूक व्हा. कालच आता मोहिते सरांनी सांगितलं, काल 21 जूनला 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन झाला. जगामध्ये ही भारतीय परंपरा आहे, योग ही भारतीय परंपरा आहे. आज फॉरेनर येतात, भारतात योगा शिकतात आणि बाहेर जाऊन करतात. निरोगी राहण्यासाठी त्यांना समजलंय, आपल्याला मात्र नाही. पिकतं तिथं विकलं जात नाही, अशी आपली अवस्था आहे. तर तो आपल्या पंतप्रधानांनी 2014 साली युनोमध्ये हा विषय मांडला आंतरराष्ट्रीय परिषदेत आणि जवळपास 193 देशापैकी 177 देशांनी त्याला मान्यता दिली आणि 21 जून आंतरराष्ट्रीय विश्व पातळीवरती हा 21 जून योगा दिवस साजरा केला. आमच्या संस्थेचं पण ध्येय एकच आहे की योग गंगा घरोघरी पोचवायची, कोल्हापूर जिल्हा योगमय करायचा, हे आमच्या संस्थेचं ध्येय. गेली 40 वर्षे योग विद्याधाम ही संस्था कोल्हापूरमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसाराचं काम करते. ही धर्मादाय संस्था आहे. आम्ही सर्व निस्वार्थी भावनेने यामध्ये काम करत आहोत. पण हे एका संस्थेचं किंवा 10 माणसांचं 4 माणसांचं काम नाही, आपल्यासारख्या हजारो वसंत सुतारांचं काम आहे. म्हणजे असे वसंत सुतार जन्माला यायला पाहिजेत. मी आलो, माझ्याबरोबर 10 जण कसे चांगले होतील, माझं आरोग्य सुधारले, माझ्या घरातल्यांचं आरोग्य सुधारायला पाहिजे, मी निरोगी राहतोय, माझ्या गाव निरोगी व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही ध्येय ठेवलेलं आहे आमच्या संस्थेचं की सुरुवात आपण कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर शहरापासून करूया. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला योग शिबिरं घेता येतील त्या ठिकाणी आम्ही मोफत योग शिबिरं लावू आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करू. हे अतिशय सामाजिक काम की ज्याचा सुतार सरांना किती फायदा होईल. त्यांनी सांगितलं की जे त्या इतक्या कठीण प्रसंगातून ते आज इथं उभा राहिले, हे त्यांच्या घरच्यांचं भाग्य आहे किंवा त्यांचं भाग्य आहे आणि बाकीच्या ह्या स्वामीजींसारख्या किंवा आपल्यासारख्या साधकांचे त्यांच्या पाठीमागे असलेले आशीर्वाद आहेत. त्याचं हे प्रतीक म्हणून किंवा हे छान काम त्यांच्या हातून व्हायचं होतं म्हणून कदाचित त्यांना देवानं उभा केलं. त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांचं सुखी समाधानी भरभराटीचं आयुष्य जावं आणि हे पुस्तक सर्वांनी वाचा आणि योगमय करण्यासाठी आपल्या सर्वांनी, कोल्हापूर जिल्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतात महाराष्ट्र पहिला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. पर कॅपिटा इन्कम असू दे, शेतामध्ये असू दे, दुधामध्ये असू दे, कोल्हापुरी चप्पल, होपरीचे दागिने, कुठल्या आता ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कोल्हापूर गाजलाय. राहिला योग निरोगी राहण्यासाठी. कोल्हापुरी पैलवान तर ऑलिम्पिकमध्ये कधीपासूनच आहे. आता अलीकडे वीर धवल खाडेज, राही सरनोबत यासारख्या ऑलिम्पिकमध्ये पण. मग योगमय का नको? कोल्हापूर जिल्हा सुद्धा महाराष्ट्रात आपण योगमय करूया आणि भारतात योगमय करूया. यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल ही अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. सुतार सरांना पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.